नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी भन्नाट अशी रेसिपी. इथे मी तुम्हाला पोह्यांचे मस्त असे साचा न वापरता पॉपकॉर्न करून दाखवणार आहे. बघू शकता तुम्ही, मस्त असे खुसखुशीत हे पॉपकॉर्न बनून तयार होतात आणि आपल्या घरगुती फक्त पोह्यांपासून ही रेसिपी बनवून तयार होते. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. इथे मी आता सर्वात आधी 1 वाटी भरून पोहे घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही, पोहे मी इथे पातळ पोहे वापरलेले आहे. तुम्ही याच ठिकाणी घरचे रेग्युलर जे पोहे असतात ते सुद्धा चालतात. त्यानंतर हे पोहे आपल्याला स्वच्छ असे 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. यामध्ये 1 वाटी भरून पाणी घालायचं आहे आणि 10 मिनिटं हे असंच भिजत ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही, पोहे छान असे भिजलेले आहे. घरातील तुम्ही कोणत्याही एका वाटीने हे सर्व मेजरमेंट मोजून घेऊ शकता. पाण्यासाठी आपल्याला एखादी वाटी किंवा कोणतंही भांडं तुम्ही इथे मेजरमेंटसाठी वापरू शकता. त्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. इथे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवून घेतलेले सर्व पोहे एकत्रच घालून छान असं मिक्सरला वाटून घेणार आहे. बघू शकता तुम्ही, मस्त अशी आपल्याला याची फाईन पेस्ट अशी मिक्सरला वाटून घ्यायची आहे आणि चाळणीने गाळून घ्यायची आहे. चाळणीने गाळल्यामुळे यामध्ये अजिबात गाठी वगैरे राहत नाही. पोह्यांचे तुकडे जर राहिले असतील, बघू शकता तुम्ही, इथे मी सर्व पोह्यांची पेस्ट चाळणीने छान अशी गाळून घेतलेली आहे. त्यानंतर त्याच वाटीने मी इथे पाऊण वाटी साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे, ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, इथे मी छान असं विस्करनी हे फेटून घेतलेलं आहे. त्यानंतर ज्या वाटीने आपण पोहे मोजून घेतलेले होते, बरोबर त्याच वाटीने परत मी इथे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. अर्धी वाटी पाणी मी आधी घालून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी पाणी बाजूला ठेवलेलं आहे. इथे मी संपूर्ण वाटीभर जे आपण पाणी घेतलेलं होतं ते सर्व वापरून घेणार आहे. इथे आता मी जाड तळाची कढई घेतलेली आहे. त्या कढईमध्ये हे सर्व मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि छान असं शिजवून घ्यायचं आहे. इथे आता मी सध्या गॅस मोठाच ठेवलेला आहे. मोठ्या गॅसवर हे आधी आपल्याला छान अशी याची उकळी काढून घ्यायची आहे. नंतर आपल्याला इथे मीडियम गॅस करायचा आहे. हे मिश्रण आपल्याला छान असं ट्रान्सपरंट दिसेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. इतपत आपल्याला हे पातळ हवं आहे. बघू शकता तुम्ही, इथे आता हे आपलं जे बॅटर आहे छान असं ट्रान्सपरंट दिसायला लागलेलं आहे. परत आपण इथे थोडंसं शिजवून घेऊ. बघू शकता तुम्ही, 4 ते 5 मिनिटानंतर छान असं हे आपलं बॅटर घट्ट झालेलं आहे. याच ठिकाणी आपल्याला इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे छान असं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. अगदी जेलीसारखं हे बनवून तयार होते. बघू शकता तुम्ही, इथे हे छान असं थंड झालेलं आहे. यामध्ये मी अर्धा चमचा चवीनुसार घालून घेणार आहे. मीठ आपल्याला अगदी कमी घालायचं आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही मीठ घालून घेणार आहे, सुद्धा करू शकता. छान असं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही आता मिठाची किंवा जे दुधाची पिशवी येते ती सुद्धा पिशवी तुम्ही इथे वापरू शकता. इथे मी केकला जे पिशवी वापरतात ते मी इथे पायपिंग बॅग घेतलेली आहे. यामध्ये सर्व मिश्रण घालून घ्यायचं आहे. कात्रीने आपल्याला याला अगदी छोटंसं होल पाडून घ्यायचं आहे
आणि छान असे छोटे छोटे आपल्याला इथे पॉपकॉर्न बनवून घ्यायचे आहे। बघू शकता तुम्ही मस्त असे मी इथे छोटे छोटे पॉपकॉर्न बनवून घेतलेले आहे। छान असे 2 दिवसाच्या कडकडीत उन्हामध्ये मी हे वाळवून घेणार आहे। तुम्ही हे पंख्याच्या हवेखाली वाळवले तरी चालेल। बघू शकता तुम्ही एका साइडने हे छान असे वाळलेले आहे, दुसऱ्या साइडने सुद्धा अशाच पद्धतीने मी ते वाळवून घेणार आहे। पाहू शकता तुम्ही मस्त असे हे पॉपकॉर्न आपले बनवून तयार झालेले आहे। तुम्हाला मी ते तळून सुद्धा दाखवणार आहे। तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी थोड्याशा जरी आवडत असतील तर तुमच्या मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा।